आज भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव दिन आणि विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबाराय यांचाही 750वा जन्मोत्सव दिन आहे। असा हा सुवर्णाचा दिन, आजही सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घणू, याप्रमाणे आज हा सोन्याचा दिवस आहे। आणि या सुवर्णाच्या दिवशीच विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या मंदिरावर सुवर्ण कलशाचं आरोहण होणार आहे। आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये भगवंताच्या, संतांच्या आणि गुरुजनांच्या कृपेने आपल्याला हा दिवस पाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे। आजच्या या शुभदिनी सुवर्ण योगावर विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचं जे पसायदान गेली 6 दिवसापासून आपण गुरुवर्य बाबांच्या श्रीमुखातून आपण श्रवण करत आहोत। बाबांनी सांगितलं की संपूर्ण वेदाचं ज्ञान व्यास महर्षींनी महाभारतात आणलं, संपूर्ण महाभारतातलं ज्ञान गीतेमध्ये आणलं, गीतेतलं संपूर्ण ज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत आणलं, ज्ञानेश्वरीतलं 9000 वयातलं ज्ञान 900 वयांच्या अमृतानुभवात आणलं, अमृतानुभवातलं ज्ञान 65 वयाच्या 65मध्ये आणलं, ते ज्ञान 27 अभंगाच्या हरिपाठात आणलं। आणि या ठिकाणी आपण असं म्हणूया की हे सगळं वेदातलं ज्ञान इथंपर्यंत चालत आलेलं विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 9 वयांच्या पसायदानात आणलं आणि ते ज्ञान गुरुवर्य बाबांच्या श्रीमुखातून आपल्याला या आजच्या दिवसापर्यंत श्रवण करायला मिळालं। हे आपणा सर्वांचं परम भाग्य आहे। अर्थात आपण गेली 6 दिवसापासून वेदातलं ज्ञान गुरुवर्य बाबांच्या मुखातून आपण श्रवण करत आहोत। हा सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळाला, हे आपलं खरं परम भाग्य आहे। याच पसायदानामध्ये विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय यांनी जे काही विश्वाच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे, मागितलेलं आहे आणि त्या श्री सद्गुरूंनी विश्वात्मक देवाने जे काही वरदान दिलेलं आहे, ते सगळं वरदान गुरुवर्य बाबांच्या मुखातून आपल्याला मिळालेलं आहे। ते वरदान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि या पसायदानाचं बाबांनी सांगितलं की ते पसायदान फक्त म्हणण्यापुरतं नाही, सांगण्यापुरतं नाही, तर ते आचरणात आलं पाहिजे। म्हणून बाबांच्या चरणी विनंती करूया, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी विनंती करूया की हे पसायदान प्रत्यक्ष विचारातून नाही, उच्चारातूनच नाही, तर आचारामध्ये आपल्या आलं पाहिजे, अशी कृपा त्यांनी केली पाहिजे, अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। पसायदान, विचार, उच्चार, आचार या तिन्ही स्वरूपातून आपलं जीवन बनलं पाहिजे। पसायदान हे माझं जीवन बनलं पाहिजे, पसायदान हे आपलं सर्वांचं जीवन बनलं पाहिजे, पसायदान हे विश्वाचं जीवन बनलं पाहिजे। असं हे पसायदान विश्वमाऊलींनी विश्वाला संजीवन दिलेलं आहे। असं पसायदान कृतीरूपामध्ये उतरावं आपल्या वैयक्तिक जीवनात आणि संपूर्ण विश्वस्तरावर वैश्विक जीवनामध्ये। यासाठी सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आदी म्हणून आणि आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने जगी सकळ सिद्धी झाले पूर्ण काम, या ज्ञानोबारायांच्या वचनाप्रमाणे भगवंताच्या नामाचं स्मरण, उच्चारण, कीर्तन, संकीर्तन जर झालं तर हे पसायदानाच्या सगळ्या मागण्या ज्ञानोबारायांच्या आपल्याकडून, विश्वात्मक देवाकडून पूर्ण होतील। त्यात आपली जी जबाबदारी आहे कर्तव्य पालनाची, आचार सांभाळण्याची, ती आपल्याकडून पूर्ण व्हावी। या सदहेतूने 750व्या जन्मोत्सवाच्या दिनानिमित्त 750 कोटी रामकृष्ण हरी नाम मंत्राचा, या रामकृष्ण हरी हा मंत्र नुसता मंत्र नाही, फक्त मंत्र नाही, तो महामंत्र आहे। फक्त महामंत्र नाही, विश्व महामंत्र आहे। या विश्व महामंत्राचा 750 कोटी नामसुलेखन स्वरूपातील नामजपयज्ञ आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। त्यासाठी बाबांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे। भगवान श्रीकृष्णाच्या, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना, आपली कृपा आहेच, आपल्या कृपेच्या आधारे, बाबांच्या कृपेच्या आधारेच हे सगळं आपण प्रारंभ करत आहोत। म्हणून 750 कोटी रामकृष्ण हरी विश्व महामंत्राचा नामजपयज्ञ हा महासंकल्प या ठिकाणी बाबांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि बाबांचा आशीर्वाद घेऊया। बाबांच्या हस्ते या नामसुलेखन पत्रकाचं उद्घाटन आपण करायचं आहे। या ठिकाणी बाबांना विनंती करतो, पत्रकाचं उद्घाटन करावं। रामकृष्ण हरी।